रेल्वे स्टेशनवर अनेकदा वेळेवर गाडी पकडण्याच्या घाईत प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात। असाच एक थरारक प्रसंग गोंदिया स्टेशनवर घडला, जिथे एका निष्पाप प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी एका रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्याने आपल्या जीवाची बाजी लावली। ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा दलाचे कर्तव्य आणि धाडस समोर आले आहे। 20 ऑगस्ट रोजी गोंदिया रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती। त्याच वेळी 12-130 क्रमांकाची आझाद हिंद एक्सप्रेस निघाली। एका बाजूला ट्रेनचा वेग वाढत होता आणि दुसऱ्या बाजूला एक वृद्ध प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु त्याचा तोल गेला आणि तो गाडी आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये अडकून फरकटत चालला होता। समोरच्या या भयानक दृश्याने सगळ्यांचा थरकाप उडाला। हा प्रकार पाहताच कर्तव्य बजावत असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक ख्यालीराम खोकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली। त्यांनी मोठ्या हिमतीने आणि प्रसंगावधानामुळे त्या प्रवाशाला बाहेर खेचले आणि त्याचा जीव वाचवला। आरक्षकाच्या या धाडसामुळे एका क्षणात एक मोठी दुर्घटना टळली। ट्रेन मॅनेजरने तात्काळ ट्रेन थांबवली। थोड्याशा जखमा वगळता प्रवासी सुखरूप होता आणि त्याने आपला पुढील प्रवास सुरू ठेवला। ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेने रेल्वे सुरक्षा दलाच्या ऑपरेशन जीवन रक्षा या मोहिमेची यशस्वीता सिद्ध केली आहे। रेल्वे सुरक्षा दल सतत प्रवाशांना जागरूक करीत असते की धावत्या गाडीत चढणे उतरणे किती धोकादायक असू शकते, कारण केवळ तुमचाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो। रेल्वे सुरक्षा दलाचे आरक्षक ख्यालीराम खोकर यांचे हे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे। त्यांनी दाखवलेली समयसूचकता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला।